हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांना शिव सकाळ. बाजारात अशी मस्त ताजी वांगी भेटली आज, म्हणून म्हटलं आज भरली वांगी करावीत. मस्त कट करून वांग्यांना असं मीठ लावून ठेवलं का तर त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे म्हणून. इथं असं मी मसाला करायला घेतला होता, त्यासाठी थोडं तेल घातलं. तेलामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि जिरे थोडेसे आणि त्यात पांढरे तीळ हे असं मी ॲड केलं होतं. हे चांगलं फ्राय करून घेतलं. फ्राय करून झाल्यावर ते थंड होऊ दिलं. त्यानंतर असा मसाला करायला घेतला. जर तुम्ही गरम मसाला केला तर तो खूपच चिकट होतो आणि टेस्ट नाही लागत, त्यामुळे थोडा थंड होऊ द्यायचा. तो असा प्लेटमध्ये काढून मी त्यामध्ये हळद, मीठ, आपलं लाल तिखट घरातलं घातलं होतं. त्यानंतर हा सगळा मसाला मी मस्त वांग्यांमध्ये भरून घेतला असा. त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत त्यात हिंग थोडंसं आणि मोहरी अशी मस्तपैकी तडतडण्यासाठी, म्हणजे आपल्या पॅनमध्ये डान्स करण्यासाठी टाकून घ्यायची. कांद्याचा कलर चेंज झाला की ह्यामध्ये मी थोडंसंच टोमॅटो ॲड करते आणि कढीपत्ता. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जो आपला राहिलेला मसाला होता वांग्यासाठी केलेला तो ह्यामध्ये ॲड करायचा. तोही चांगला एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि तो एका साईडला काढून घ्यायचा आणि थोडंसं तेल ॲड करून त्यामध्ये जी आपण वांगी भरली आहेत ती फ्राय करण्यासाठी सोडून द्यायची. वांगी चांगली फ्राय होऊ द्यायची तेलावर आणि त्यानंतर ही फक्त वांगी वाफेवर शिजवून घ्यायची. मी त्यासाठी हे चांगली फ्राय करून घेतली. नंतर मसाला आणि वांगी एकत्र केली आणि तीही फ्राय करून घेतली. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, छान लागते ही. आणि जर वांग्यालाच टेस्ट असेल ना तर भरली वांगी काय, साधं वांगंही छान लागतं. ह्यामध्ये मी थोडंसंच अगदी पाणी ॲड केलं आहे. वरती पाणी ठेवून अशी वाफेवर शिजवून घेते. त्यानंतर चांगली उकळी आली की त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ही चांगली शिजू द्यायची. हे बघा, आपली वांगी तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा मला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.